जोग सरांना कधीच पैशाची लालच नव्हती, हं. की हे सगळं त्यांनी पैशासाठी कधीच केलं नाही. कधीच नाही. हो. गरीब विद्यार्थी जे होते, ज्यांना त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यांना त्यांनी फुकट शिकवलेलं. हं, इनफॅक्ट जोग शाळा, हं, जोग स्कूल जी आहे, आता बरेच वर्षांपासून आहे. तिथे सुद्धा आता ऑफकोर्स माझा मोठा भाऊ ते सगळं बघतो. हं. पण कित्येक वर्ष मी आता तुझ्या माध्यमातून सांगतो, की जोग सरांनी कित्येक वर्ष किती मुलांकडनं फियाच नाही घेतलेल्या. हो, हो. त्यांनी भरलेल्या नाहीत सोडून दे. हं. पण त्याच्यावर काही बोललेही नाहीये जोग सर कधीच. म्हणजे जोपर्यंत होते तोपर्यंत. बरोबर. पण आता काय झालंय, आता सगळं कमर्शियल झालंय. तेव्हा अगदी. तसं नव्हतं. हं. आणि ते अ, मला म्हणजे मला त्याची जाणीव आहे, की आई-वडील एक वडील म्हणून मला खूप मोठा आधार होता. तू आता डेफिनिटली. बोलताना सुद्धा मी खूप हळवा असल्यामुळे ना, मला ते सगळं आठवतं अगं, की शेवटी हे बघ, माणूस कितीही ग्रेट असेल, सेलिब्रिटी असेल, तरी तो घरी माझे बाबाच होते.